प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची भिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। तसंच हर्सुल पोलीस स्टेशन तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी तोरंगण गावाला 50 वृक्ष देण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। त्यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले। गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सरपंच राहुल बोरसे, उपसरपंच विठ्ठल बोरसे, ग्रामसेवक सुजाता भोये, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, हर्सुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, PSI मोरे यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी ज्ञानेश्वर सपकाळे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे सर, PD मॅडम आणि आमच्या मार्गदर्शिका पालक अधिकारी आदरणीय डॉक्टर वर्षा पडोळ, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाने व दिनांक 6 ऑगस्ट 2025 शासन निर्णयाच्या अधीन राहून आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 85 ग्रामपंचायती अंतर्गत माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाणार आहे। हे अभियान पूर्णतः दिनांक म्हणजे आजपासून 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 25 या कालावधीत राबवले जाणार आहे। या अभियाना कालावधी संदर्भात विविध उपक्रम, शासनाच्या योग्य त्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं राहणीमान व जीवनमान उंचावणे हा मुख्य हेतू आहे। आणि शिक्षण, आरोग्य, उपजीविका, स्वच्छता, वृक्षारोपण, जल संवर्धन, घरकुल, आपलं सुशासन या सर्व गोष्टी उपयुक्त असून त्या लोकांपर्यंत सुशासन माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त सोयी व सुविधा व दाखले कसे उपलब्ध होतील या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहेत। तर त्याच अनुषंगाने तोरंगण हर्सुल या गावामध्ये आज शुभारंभ झालेला आहे आणि आमचे या गावचे सरपंच राहुल बोरसे आणि आमच्या ग्रामपंचायत अधिकारी मॅडम भोये मॅडम यांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांचा लोकसहभाग इथं उपयुक्त आहे आणि त्या माध्यमातून चळवळ म्हणून आम्ही हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे। धन्यवाद। आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसासोबतच आज मराठा मुक्ती संग्राम माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आपण पूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत आहोत। त्या अभियानाचाच एक भाग म्हणून आमच्या नाशिक जिल्ह्याचे CEO माननीय अमोल पवार साहेब, ऍडिशनल CEO आमच्या वर्षा पडोळ मॅडम, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे BDO साहेब सानप साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सपकाळे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज आमच्या तोरंगण गावाची पहिल्यांदाच आमच्या आदिवासी भागामध्ये आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे आणि ती वेबसाईटचा आज आम्ही आमचे तालुक्याचे आमदार माननीय श्री हिरामजी खोसकर यांचे प्रतिनिधी म्हणून भास्कर भाऊ खोसकर यांच्या हस्ते आज आम्ही वेबसाईटचं इथे लोकार्पण उद्घाटन केलेलं आहे। भविष्यात आमच्या ह्या सगळ्या तोरंगण ग्रामपंचायतमध्ये चालणाऱ्या सर्व योजना ज्या असतील, तोरंगण ग्रामपंचायतचा पूर्णपणे जो कामकाज असेल तो जागतिक स्तरावर पोहोचावा म्हणून आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व माहिती ह्या वेबसाईटवरती वेळच्या वेळी दर दिवशी अपलोड करणार आहोत किंवा आमच्या कुठल्याही प्रकारच्या ज्या शासनाच्या योजना असतील किंवा आमच्या गावामध्ये चालणारे उपक्रम असतील तर ते आपण राबवणार आहोत। आज या उपक्रमाप्रसंगी आज आमच्या तालुक्याचे BDO साहेब तर आलेच आम्हाला मार्गदर्शक म्हणून, पण आमच्या हर्सुल पोषणच्या सहाय्यक API माननीय श्री चेतन लोखंडे साहेब,
त्यांचे सहकारी PSI श्री मोहित मोरे साहेब हे देखील आले आणि नुसते आलेच नाही तर त्यांनी आमच्या गावाला 50 झाडांची भेट देऊन एक वृक्षारोपणाचा चांगली सुरुवात देखील त्यांनी करून दिली। मी सर्वांचं मनापासून तोरणगण गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आमचा हा कार्यक्रम पुढील 17 पासून तर 31 डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे। या कालामध्ये आम्ही 100% दररोज ज्या क्रायटेरियाप्रमाणे जर असेल पण त्याच्या व्यतिरिक्त काही नाविन्यपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि 100% हा मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये या तोरणगण गावाचा एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी सुजाता गंगाराम भोये, ग्रामपंचायत अधिकारी तोरणगण। नुकतीच माझी नियुक्ती या गावात झाली। हे गाव अतिशय प्रगतशील आहे। या गावचे सरपंच माननीय राहुल भाऊ बोरसे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन असते प्रत्येक कामात। त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावात भरपूर सुखसुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि आज आपण माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत एक आपण अभियान राबवतो। या अभियानात आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आणि आपल्या गावाला पुढे न्यायचे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।